शांती. आज आहे 20/12/2024. बापदादा मधुबन. महावाक्य. गोड मुलांनो, आठवणीमध्ये राहण्याचं प्रॅक्टिस करा तर सदैव हर्षित मुख और फुलकीत राहाल. बाबांची मदत मिळत राहील, कधीही कमजोर होणार नाही. प्रश्न. तुम्हा मुलांना आहे गॉडली स्टुडंट लाईफ, ईश्वरीय विद्यार्थी जीवन कोणत्या नशेमध्ये व्यतीत करायचं आहे? उत्तर. नेहमी नशा राहावी की आम्ही या शिक्षणाचे प्रिन्सेस बनणार. आम्ही या शिक्षणानेच प्रिन्सेस बनणार. जीवन हसत खेळत ज्ञानाचा डान्स करत व्यतीत करायचं आहे. सदैव वारसदार बनून सद्गुणांनी संपूर्ण म्हणजे फुल बनायचा पुरुषार्थ करायचा आहे. हे आहे प्रिन्सेस, राजकुमारी राजकुमार बनण्याचे कॉलेज. इथे शिकायचे देखील आहे तर इतरांना शिकवायचं देखील आहे. प्रजासुद्धा बनवायची आहे, तेव्हाच राजा बनू शकाल. बाबा तर शिकलेलेच आहेत, त्यांना शिकण्याची आवश्यकता नाही. गीत. बचपन के दिन भुलाना देना, आज हंसे कल रुलाना देना. मतलब जब हम ज्ञान सुनते हैं, समझने लगते हैं या हम राजयोगा करते हैं तो हमें अच्छा लगता है और फिर हमारे ऊपर हिसाब किताब आते हैं शरीर के द्वारा, प्रकृति के द्वारा, सगे संबंधों की द्वारा, तो हमें अच्छा नहीं लगता. तो बाबा कहते हैं इसीलिए बचपन के दिन भुलाना देना. बचपन में कितना इनोसेंटनेस रहता है, निरागसता रहती है ना, किती आनंदात असतो आपण, कशाचं टेन्शन नसतं. आईवडिलांची जबाबदारी असते तर आपण निश्चिंत असतो. त्याप्रमाणे बाबा म्हणतायत सगळी जबाबदारी बाप घ्यायलासाठी आलेला आहे भगवंत, त्याला देऊन निश्चिंत राहायचं आहे, म्हणजे नेहमी सकारात्मक राहायचं आहे. ओम शांती. बाबा सांगतात बचपन के दिन भुलाना देना, आज हसे कल रुलाना देना. यह गाणे आहे खास मुलांच्यासाठी. गाणे फिल्म, परंतु गाणे जरी पिक्चरातलं असलं तरी जी सपूत योग्य मुले आहेत त्यांनी गाणे ऐकताना त्याचा अर्थ आपल्या मनामध्ये आणला असेल. बाबा समजून सांगतात, माझ्या लाडक्या मुलांनो, तुम्ही बाबांची मुले बनले आहात तेव्हा बाबांच्या वारसाचे देखील तुम्हाला आठवण राहील. जर तुम्ही मुलेच बनला नसता तर जर संतांनाच बनला नाही तर आठवण करावी लागेल. मुलांना लक्षात राहते आपण भविष्यासाठी शिवबाबांच्याकडून सुख शांतीचा वारसा घेणार. हा आहे राजयोग, प्रजायोग नाही. राजा बनता तुम्ही. आपण भविष्यामध्ये प्रिन्सेस बनणार, राजकुमारी बनणार. आपण त्यांची मुले आहोत. बाकी जे कोणी मित्र, नातेवाईक इत्यादी आहेत त्या सर्वांना विसरावे लागते. केवळ एका व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही आठवण करायची नाही. बाबांची आठवण केल्याने आपल्या मनामध्ये बाबांचे गुण, ज्ञान, शक्तींचा प्रवेश होत असतो. त्याच्या बदलावरती आपण इतरांना आठवण केलं तर त्या माणसाचे स्वभाव, संस्कार आपल्यामध्ये सूक्ष्ममध्ये प्रवेश करत असतात, संस्कारामध्ये. तर बाबा म्हणतात तुमचा ध्येय आहे तो सुद्धा तुमचा नाही, ते सुद्धा प्रकृतीची देण आहे. तर मलाच आठवण करायचं आहे. देहाचा अभिमान ठेवून विकारामध्ये जाऊन उलटे सुलटे संकल्प मध्ये येऊन आपलंच वाईट कर्म वाढवायचं नाही. बाबांच्या आठवणीचं प्रॅक्टिस करायचं आहे. सदैव हर्षितमुख उमललेल्या फुलाप्रमाणे स्वतःला ठेवायचं आहे. आठवण करायला विसरायचं नाही. आठवण करत नाहीत बाबांच्या शिक्षाची. त्याच्यामुळे कर्मक्षेत्रामध्ये कार्य करत असताना दिवसभरात मुले कोमजून जातात. तर परंतु कोमजून न जाता हिम्मत ते बच्चे मदते बाप ही आहे ना शिकवण. तर याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही बाबांचे मुलंच बनला, संतांनाच बनला नाही तर बाबा मदत कोणत्या गोष्टीची करणार? कारण त्यांना मग मायबाप आहे रावण. सगळ्यांचा मायबाप रावण आहे. कारण त्यांचा मायबाप आहे रावण, माया. तर मग त्यांच्याकडून मदत मिळेल. कोसळण्याची, पतन होण्याची, दुःखच देणार माया, रावण. म्हणूनसाठी बाबांना ओळखून बाबांच्याच आठवणीमध्ये राहायचं आहे. हे सर्व काही गाणे तुम्हा मुलांसाठी आहे की बचपन के दिन भुलाना देना, आज हसे कल रुलाना देना. बाबांची आठवण करायची आहे
आठवण नाही केली तर मात्र तुम्हाला सदैव हर्षितमुख माया रावण राहू देणार नाही. तुम्ही मुले जाणता एकच गीताशास्त्र आहे, तर त्याच्यामध्येच लिहिलं जातं भगवान वाच. तर भगवान कधी वाचामध्ये येतो आणि कसं या कलियुगी दुनियेला सतयुग बनवतो तुम्ही जाणलं आहे. तर बाबांच्या आठवणीमध्ये राहून दिवसभरात कर्म करायचे आहेत. गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति बापदादा मातपितांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचाही आत्मिक मातपिता बापदादांना शिवबाबांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. या युद्धाच्या मैदानामध्ये मायाला रावणाला घाबरायचे नाही. बाबांच्याकडून पुरुषार्थकरिता चांगले शिक्षण श्रीमत मुरलीमध्ये घ्यायचं आहे. प्रामाणिक आज्ञाकारी बनून श्रीमतवरच चालायचं आहे. म्हणजे व्यवहार संस्कारामध्ये श्रीमत त्याची शिकवण घ्यायची आहे. आपले संस्कार बदलायचे आहेत. रूहानी नशेमध्ये राहण्यासाठी ज्ञान अमृताचा प्याला रोज प्यायचा आहे. मुरली रोज वाचायची आहे. भाग्यवान बनण्याकरता बाबांच्या विषयी कधीही शंका येता कामा नाही. वरदान. ब्रह्मा बाप समान जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करणारे, कर्मांच्या बंधनापासून मुक्त भव. ब्रह्मा बाबा कसे सांगितलं बाबांनी? ब्रह्मा बाप समान जीवनमुक्त स्थितीचा अनुभव. जीवनामध्ये असताना सुद्धा अनेक परिस्थिती आल्या तरी पण. वरदानाचा विस्तार. ब्रह्मा बाबा कर्म करत असताना देखील कर्माच्या बंधनामध्ये अडकले नाहीत. नाती निभावत असताना देखील नात्यांच्या बंधनामध्ये बांधले गेले नाहीत. ते धन आणि साधनांच्या बंधनामध्ये देखील मुक्त राहिले. जबाबदाऱ्यांच्या सांभाळत असताना देखील जीवनमुक्त स्थितीचा अनुभव केला. असे फॉलो फादर करा. कोणत्याही मागील हिशोबाच्या येणाऱ्या कर्मगतीचा बंधनामध्ये सुद्धा बांधून घ्यायचं नाही. संस्कार स्वभाव प्रभाव आणि दबावाच्या बंधनामध्ये देखील यायचे नाही. तेव्हा म्हणणार कर्मबंधनमुक्त म्हणजे जीवनमुक्त आनंदी अवस्था. बोधवाक्य. तमोगुणी वायुमंडलामध्ये स्वतःला सेफ ठेवायचा असेल तर साक्षी होऊन हा जीवनाचा खेळ पाहण्याचा अभ्यास करा. म्हणजे जसं स्टेजवरती जेव्हा पिक्चर चालतो तेव्हा आपल्याला भान असतं ना, आपण तर या पिक्चरचा पार्ट नाही आहे, आपण तर वेगळं आहे. तर आपण नुसतं त्या दृश्याचा आनंद घेतो ना, त्याप्रमाणे जीवनामध्ये पण ज्या पण परिस्थिती येतात रोजच्या कार्यामध्ये बाबांच्या आठवणीमध्ये राहून लक्षात ठेवायचं आहे. मी शरीराला चालवणारी परमात्माचं मूल आत्मा आहे आणि मी या शरीराद्वारे या रंगमंचावरती धरतीच्या रंगमंचावरती स्टेजवरती कार्य करत आहे. तर मी आणि हा ड्रामा आणि शरीर वेगळं आहे. माझा तो एक बाबा दुसरा ना कोई. तोच माझा शक्तिदाता आहे. तोच मला सुख शांती देणारा आणि मला माझ्या वाईट कर्मांच्या बोजेतून सोडवणारा तोच पापकटेश्वर आहे. हे लक्षात ठेवणं म्हणजे सदा स्वतःला सेफ ठेवणं. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचा अनगणित पदमगुना शुक्रिया शुक्रिया. आप सब फरिश्ते.